अश्विनी, काय बनवतेस आज? आज रविवार ना, चिकन बिर्याणी. नमस्कार. अश्विनी रेसिपीमध्ये आज आपण बघत आहोत चिकन दम बिर्याणी. अशी बिर्याणी करण्यासाठी मसाला कसा बनवायचा आणि तांदूळ किती वेळ आणि कसा शिजवायचा हे सगळं सविस्तर बघण्यासाठी व्हिडिओला सुरुवात करूया. अर्धा किलो चिकन आणले आणि स्वच्छ धुवून घेतले. त्यामध्ये टाकते 3 चमचे मीठ, 1 चमचा हळद, 3 चमचे धना पावडर. हे मी व्यवस्थित मिक्स करून बाकीची तयारी करून घेते. तोपर्यंत ते छान मॅरिनेट होणार. इथे मी 5 कांदे घेतले आणि उभे पातळ चिरले. तेल गरम झालं. यामध्ये आता कांदा तळून घेते. कांदा लवकर तळण्यासाठी यामध्ये जरासं मीठ घातलं. अशा पद्धतीने मी गोल्डन फ्राय करून घेतलेला आहे. यामधील थोडासा कांदा मी बाजूला काढून ठेवते. आता यामध्ये घालते 3 चमचे दही, 1.5 चमचा लाल तिखट आणि मी इथे घालते किचन मास्टरचा शाही बिर्याणी मसाला. यामध्ये टाकते मी 2 चमचे. आपल्या आवडीनुसार कुठलाही वापरला तरी चालेल. 2 चमचे लसूण अद्रक पेस्ट, 1 चमचा साजूक तूप, खडे मसाले 10 ते 15 मिरे, 9 ते 10 लवंग, 3 तमालपत्र यामध्ये मी चुरगळून घालते. त्यानंतर 1 मसाला वेलची, 2 हिरवी वेलची आणि 1 स्टार फूल. पुदिना याने चव पण छान येणार आणि सुगंध पण. अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर. त्यानंतर गोल्डन फ्राय केलेला कांदा आणि ज्यामध्ये मी कांदा तळून घेतला तेच तेल घालते. आता हे अंदाजे 2 ते 3 चमचे असेल. पाव चमचा जिरा पावडर. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. अर्धा किलोसाठी अशा पद्धतीने प्रमाण घेऊन एवढं सगळं घातलं की आपली बिर्याणी मस्त मसालेदार आणि लुसलुशीत होणार. आता अर्धा किलोसाठी आपल्याला अर्धा किलो तांदूळ म्हणजे 500 ग्रॅम किंवा 400 ग्रॅम तांदूळ घ्यायचा, त्यापेक्षा जास्त नाही. इथे मी अख्खा बासमती घेतला म्हणजे बिर्याणी तांदूळ. पातेल्यामध्ये राईस मोकळा शिजल एवढं मी पाणी ठेवलं. पुन्हा तेवढेच खडे मसाले, त्यामध्ये अर्धा चमचा जिरे. आता ह्या पाण्यामध्ये एवढं मीठ घालायचं की ते समुद्रासारखं लागलं पाहिजे. 2 चमचे तेल आणि दालचिनी, अर्धा लिंबू यामध्ये पिळून घेते आणि पाव चमचा लसूण अद्रक पेस्ट. पाणी एवढं उकळलं की मसाल्याचा रंग पण उतरला आणि सुगंध पण छान येतो. 4 ते 5 पाण्याने मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतला जेणेकरून तो छान सळसळीत होणार. आता तांदूळ टाकल्यानंतर मोठ्या गॅसवर मी 5 मिनटं ठेवते. तोपर्यंत बाजूला गॅसवर तवा ठेवला आणि त्यावर कुकर. आता कुकरमध्ये घालते 2 चमचे साजूक तूप. चिकन बिर्याणी म्हटलं की साजूक तूप जरा जास्त चालं. आता ह्यामध्ये टाकते चिकन. बाजूला राईस होईपर्यंत हे छान गरम होणार. यामुळे काय होतं, चिकन अगदी मऊ शिजतं. राईस टाकून 5 मिनटं झाले. हा शिजवताना एकच काळजी घ्यायची, हा आपल्याला 80% शिजवायचा आहे. आता 80% म्हणजे किती शिजला पाहिजे की राईस अशा पद्धतीने तुटला की गॅस बंद करायचा. आता चाळणीमध्ये हे ओतून घेते आणि एकदा ह्यामधलं पाणी निघून गेलं की लगेच चिकनमध्ये घालायचा. हे सगळं करेपर्यंत चिकनला पण छान उकळी आली. आता मी पहिले अर्धा राईस टाकून घेते. हा सारखा करून घेतल्यानंतर यावर टाकते 1 चमचा साजूक तूप, गोल्डन फ्राय कांदा, त्यानंतर पुदिना आणि कोथिंबीर, पाव चमचा बिर्याणी मसाला. आता टाकते उरलेला अर्धा राईस. यावर टाकतो 1 चमचा साजूक तूप, कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिना आणि पाव चमचा बिर्याणी मसाला. आता जेवढी छान दिसते, शिजल्यानंतर लागणार की नाही जबरदस्त. आता आपण लावतो कुकरला झाकण. आता शिजून घेणार आहोत 10 मिनटं मोठ्या गॅसवर, 10 मिनटं मध्यम गॅसवर आणि 10 मिनटं बारीक गॅसवर. बिर्याणी बरोबर खायला तोपर्यंत करते दही कांदा. यामध्ये टाकते 2 चमचे दही. त्यानंतर
बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार सेंधव मीठ आणि चिमूटभर लाल तिखट. व्यवस्थित मिक्स केला की आपला दही कांदा तयार. आता करूया बिर्याणी खायची तयारी. गॅस बंद करून 5 मिनटं झाले. आता कुकरचं झाकण काढून घेते. वाव, दिसतानीच अगदी मस्त दिसते. आपण बघू शकता रंग छान आला आणि सुगंध पण मस्त खमंग येतोय. ही आहे आपली चिकन दम बिर्याणी तयार. अशी दम बिर्याणी तुम्ही नक्की ट्राय करा. आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक आणि सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.